हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. आणि हे बिग बॉसचं घर असं आहे ना, जे भल्या भल्यांना चेंज करून टाकतं. म्हणजे जो माणूस इतक्या दिवस प्रामाणिकपणाचे धडे देत होते आणि दुसऱ्या लोकांना अप्रामाणिक ठरवत होते, ज्यांना चोर ठरवत होते, ज्यांना म्हणत होते की हे यांचा गेम मला आवडत नाही, यांचे जे स्ट्रेंथ ऑफ द गेम किंवा जे पर्सनॅलिटी आहे ते मला आवडत नाही, आणि अनुश्री जी आहे ती खोटारडी आहे, विशालचा गेम त्यांना आवडत नव्हता, तीच लोक जिंकण्यासाठी, स्वतःच्या ग्रुपला जिंकवण्यासाठी बघा आज कसं अनफेअर वागलेले आहेत. बघा ना, एक जेंटलमन जो आहे, ज्याची पर्सनॅलिटी जेंटलमन म्हणून आहे या घरामध्ये, आणि हा व्यक्ती जेव्हा खेळाची बारी येते, जेव्हा टास्कची वेळ येते, त्यावेळेस अनफेअर संचालन करून कसा दुसऱ्याला, म्हणजे स्वतःच्या ग्रुपमधल्या व्यक्तीला जिंकवतो. बरोबर. म्हणजे ज्या लोकांनी आतापर्यंत वाईल्ड कार्ड एंट्री आहे म्हणून त्या संकेतला सुद्धा बोलायला हे कमी पडलेले नाहीयेत, त्यांनी एका वाईल्ड कार्ड एंट्रीला अनफेअर संचालन करून कॅप्टन बनवलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? नक्की कमेंट्समध्ये मला सांगा की वाईल्ड कार्ड एंट्री आहे, ठीक आहे, परंतु तितकी स्ट्रॉंग प्लेअर आहे का बाकीच्यांच्या कम्पॅरेटिव्हली? ठीक आहे, गेम ती खेळली, पण अनफेअर का? जेव्हा तुम्ही आधीपासून म्हणत होता की फेअर गेम खेळायचा, दीपाली म्हणत होती चाव्या घ्यायच्या नाही, असं करायचं नाही, तसं करा नाही, कारण तुम्ही ते करता. मग तुम्ही काय केलं या गेममध्ये? तुम्ही किती अनफेअर खेळला, हे का नाही तुम्ही त्यावेळेस बोलला? तन्वी सुद्धा सुरुवातीपासून म्हणते की फेअर खेळायचं. मग हे अनफेअर, हे संचालन जे झालं ते फेअर झालं का? जो गेम झाला, कॅप्टन्सीचा टास्क झाला, शेवटचा टास्क होता कॅप्टन्सीचा, फेअर झाला का? हे तुम्ही मला उत्तर द्या. जर तुम्ही बिग बॉस व्यवस्थित पाहिलेला असेल एपिसोड तर एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहिलं सागर बोलताना दिसत आहेत त्यांच्या टीम मध्ये की सागर वीक आहे, हे सगळ्यांच्या तोंडात बसले. बरोबर. हे बस, सागर जो आहे त्याचा गेम वेगळ्या प्रकारचा आहे. हा गेम जो आहे ना, पर्सनॅलिटीचा गेम आहे, बिग बॉसचा गेम, की प्रत्येकाने आरडाओरडा करायलाच पाहिजे, प्रत्येकाने भांडायलाच पाहिजे, प्रत्येकाने इश्यू करायला पाहिजे, असं नाही. प्रत्येकाचा गेम वेगळा होता. सागर दादा हे पहिल्यापासून खेळत आहेत, परंतु त्यांचा गेम खेळण्याचा जो अंदाज आहे तो वेगळा आहे. परंतु आता लास्ट आपण 4 एपिसोड्स पासून जर बघितलं असेल, 4 वीक पासून बघितलं असेल, तर सागर खूप छान गेम खेळतायत. प्रत्येक टास्क मध्ये ते जीव ओततायत. प्रत्येक ठिकाणी कुठे त्यांना बोलण्यासारखा जो इश्यू असेल तिथं ते बोलतायत, स्वतःचं मत मांडतायत. परंतु सगळ्यांना असं झालंय की बाबा सागर म्हणजे वीक, असं त्यांच्या तोंडात पडलं, आणि हे खरं आहे. सागर वीक आहे असं फक्त दाखवलं जात आहे, पण सागर खरंच वीक नाहीये. आता तर त्यांचा गेम खूप अप झालेला आहे. त्यामुळे मला ते फायनल 5 मध्ये दिसतायत आणि असायला हवेत असं वाटतंय. चला, काटा गँग मध्ये कधीतरी यांना थोडंसं एकमेकांबद्दल काहीतरी बोलावं असं वाटलं. दीपाली राकेशला सांगते की विशालने तन्वी बरोबर जी डील करायची होती प्रभूच्या कॅप्टन्सीच्या वेळेस, बरोबर, प्रभूला कॅप्टन करण्यासाठी डील करायला विशाल तयार होता, परंतु तन्वीने ती केली नाही. तिचं ते नेचर आहे बघा. मग त्यावेळेस नाही यांना लक्षात आलं का? त्यावेळेस सगळेजण म्हणत होते की तन्वीने करायला हवी होती प्रभूसाठी डील, परंतु तन्वीला त्यावेळेस विशाल दुश्मन वाटत होता. तोच विशाल तिला काल कॅपेबल वाटला फायनलिस्टसाठी, आणि तेव्हा कुठे राकेशचे डोळे उघडले की काहीतरी वेगळं घडतंय आपल्याबरोबर काटा टीम मध्ये. आणि मग राकेश जो आहे तो कालच्या उलटा पुलटा याच्यामध्ये त्याने तन्वीचं नाव घेतलंच नाही. बरोबर ना? त्याने नाव घेतलं दीपालीचं, आणि आता दीपाली आणि राकेश डिस्कस करतायत तन्वीबद्दल. म्हणजे तन्वीबद्दल आता या दोघांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो निगेटिव्ह झालेला आहे, आणि तन्वीच्या सुद्धा लक्षात ही गोष्ट येते. परंतु आता तन्वी कुणाशी डिस्कस करणार? कारण रेवा तर त्यांच्याच मधली आहे, प्रभू बिचारा आता आउट झालेला आहे, त्यामुळे तन्वीला ओपन व्हायला कोणीच नाहीये इथे. विशाल जो मास्टर माइंड आहे तो रेवाशी आता बघा डील करण्याचा प्रयत्न करतोय, किंवा तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय की जर ग्रुपचा जर गेम असला, जर हा जो कॅप्टन्सी टास्क असेल, जो ग्रुपमध्ये जर असेल, तर तुम्ही सगळे मिळून अनुश्रीला काढणार, परंतु नंतर ते तुला काढणार रेवाला, हे तिला सांगतोय. त्यामुळे तू जे गेम खेळताना अनुश्री बरोबर मिळून त्यांना काढ, असं तो सजेस्ट करतोय, बरं का. परंतु रेवाला तिचा जो काटा जो आहे ना तो जास्त महत्वाचा आहे स्वतःच्या कॅप्टन्सीपेक्षा. तिला कॅप्टन व्हायचंय, परंतु त्यांना पण दुखवायचं नाहीये. तर चला, तर आता कॅप्टन्सी टास्क बद्दल आपण बोलूयात. तर कॅप्टन्सी टास्क तुम्हाला माहितीच आहे, एक बॉक्स होता, 3 लॉक होते, ते 3 लॉक उघडायचे होते, मध्ये एक जो टनेल दिला होता,
त्या टनेलमध्ये जे अपोजिशन वाले आहेत समर्थक, प्रत्येकजण एक एक समर्थक निवडणार होता. समर्थक ते पोती टाकून तुम्हाला अडथळे निर्माण करणार होते आणि त्या चाव्या घेऊन त्या टनेलमधनं जाऊन ते लॉक उघडायचे होते. ज्याचे लॉक आधी उघडतील 3ही लॉक, तो सी जो आहे तो अनलॉक करणार होता आणि तो पुढे जाणार होता या राऊंडमधनं. तर असा हा गेम होता. फर्स्ट राऊंडमध्ये आपण पाहिलं अनुश्री आणि दीपाली ही जोडी आली होती. अनुश्रीने सागरला निवडलं होतं, दीपालीने रेवाला निवडलं होतं. तर गेम तर आपण पाहिलाच. दीपालीची दमछाक झाली होती. दीपालीने सगळ्या चाव्या ट्राय केल्या, परंतु त्याने एक सुद्धा कुलूप उघडायला तयार नाही. म्हणजे दीपालीचा गेम काय आहे, फक्त तोंड चालवणे हा गेम दीपाली ताईंचा आहे फर्स्ट डे पासून. हे मी तुम्हाला सांगतेय. कुठे टास्क मध्ये कुठे खेळल्यात दीपाली ताई. एक टास्क खेळ त्याच्यामध्ये सुद्धा विशालने मला मारलं म्हणून कांगावा केला, जो शेवटपर्यंत सोडला नाही. त्या विशालला सुद्धा इरिटेट केला आणि प्रेक्षकांना तर कळलंच आहे इरिटेट. प्रत्येक वेळी रडून कांगावा करून आरडाओरडा करून त्या राखीच्या नावाने खडे फोडून दीपाली ताईंनी तेवढाच गेम खेळला आहे. आज टास्क मध्ये बघितला आपण काय गेम खेळलाय त्यांनी. एक सुद्धा कुलूप त्यांना उघडता आलेलं नाहीये अगेन्स्ट अनुश्री. आणि अनुश्री जर बघितलं तर इतकी चपळ आहे ती मुलगी, इतकी छान खेळलेली आहे ती मुलगी की तिने खूप छानपणे त्या चाव्या उघडलेल्या आहेत आणि फर्स्ट राऊंड तिने जिंकलेला आहे. दीपाली ताई नंतर त्यांचा जेव्हा कॅप्टन झाला तेव्हा नाचताना आमचा काटा करतायत, परंतु काटामधलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय ते बघा ना. तुम्ही कुठले टास्क खेळलाय, तुम्ही कधी कॅप्टन होणार. झालं आता संपलं बिग बॉस, तरी पण तुमचं फक्त तोंडाचाच गेम इथे दिसलेला आहे दीपाली ताई. आता सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं, सेकंड राऊंड जो होता त्याच्यामध्ये जी जोडी आली होती ती होती तन्वी आणि रेवा. तर याच्यामध्ये तन्वी आजारी पण होती आणि रेवा तिच्यापेक्षा जास्त फिजिकली थोडीशी स्ट्रॉंग पण आहे. इथे तन्वीने निवडलेला आहे समर्थक म्हणून दीपालीला आणि रेवाने निवडलेला आहे सागरला. तर बघा दीपाली ताईंनी इथे सुद्धा तन्वीचा गेम केलेला आहे. काटाचा गेम केलेला आहे. काटाने काटा काढलेला आहे तन्वीचा, कारण दीपाली आणि राकेश आता तन्वीच्या अगेन्स्ट आहे. कोल्ड वॉर जो म्हणतात तो चाललेला आहे. दीपाली ताईंनी तन्वीसाठी बिलकुल म्हणजे प्रामाणिकपणे गेम खेळलेला नाहीये. आणि विरुद्ध आपण पाहिलं सागरने रेवासाठी खूप जीव तोडून गेम खेळलेला आहे. खूप चांगला गेम खेळलेला आहे आणि त्याच्यामुळेच इथे रेवा जी आहे ती जिंकलेली आहे. तन्वी हारलेली आहे. तन्वी रडतीये. तन्वीला कळतंय की ती हारली कारण तिचा समर्थक जो होता ना तो तिच्या साईडने नव्हता, त्याच्यामुळं. आणि सागर जो दुसऱ्या टीमचा होता तरी पण त्याने रेवासाठी प्रयत्न केलेला आहे. याला म्हणतात टास्क खेळणं. जो टास्क खेळणं आपल्याला खूप आधीच्या सीझन्स मध्ये पण दिसलेले आहेत असे कंटेस्टंट जे दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा खूप प्रामाणिकपणे खेळतात. तेच सेम सागरने केलेलं आहे. आज पूर्ण जो टास्क आहे सगळ्या राऊंड मध्ये सागर आपल्याला दिसलेले आहेत आणि सगळ्या राऊंड मध्ये त्यांनी जीव तोडून प्रामाणिकपणे गेम केलेला आहे. आणि इथेच सागर या टास्कचे हिरो झालेले आहेत. टास्क खूप छान खेळलेला आहे सागरने, जरी ते जिंकले नसले तरी पण ते हिरो बनलेले आहेत. तर तिसऱ्या राऊंड मध्ये आपण पाहिलं रेवा आणि अनुश्री. रेवा आणि अनुश्री या एकमेकींना भिडणार होत्या, या थर्ड राऊंड मध्ये आलेल्या होत्या. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की रेवाने जे आहे सागर समर्थक म्हणून जे निवडलं होतं तन्वीला, आणि अनुश्रीला ऑप्शनच नव्हता दुसरा सागर शिवाय, कारण दीपालीवरती त्यांचा विश्वास नाही. विशालने सांगितलेलं की दीपाली तर फेअर खेळणारच नाही. जेव्हा ती तन्वीशी फेअर खेळली नाही तर अनुश्रीशी कशी फेअर खेळेल. त्यामुळे अनुश्रीला सागर दादांना घेण्याशिवाय ऑप्शन नव्हता. सागर खूप दमलेले होते. ते म्हणले की माझ्याकडनं मी कमी पडेल खेळताना, तरी सुद्धा अनुश्रीलाच सागरलाच निवडलेला आहे, कारण त्यांना ऑप्शन पण नव्हता आणि सागर दादांनी जे आहे पूर्णच त्यांचे 100% इथे दिलेले आहेत. तर या राऊंड मध्ये सुद्धा आपण पाहिलं की अनुश्री नंतर म्हणते की रेवा जी आहे तिने चाव्या खाली पाडल्या. म्हणजे रेवा जी आहे ती चाव्या खाली पाडत होती आणि संचालक जो आहे तो काहीही बोलत नव्हता. संचालक राकेश होता आणि तो फक्त रेवासाठीच संचालक होता. संचालक म्हणून नव्हताच तो, रेवाला हेल्पिंग हँड होता राकेश. खाली चाव्या पाडणे, 2-2 चाव्या घेऊन गेले तरी न पाहणे आणि अनफेअर संचालन करणे, याच्यामुळे रेवा जी आहे ती कॅप्टन झालेली आहे. शेवटच्या राऊंड मध्ये सुद्धा आपण पाहिलं इथे या राऊंड मध्ये अनुश्री हारलेली आहे, कारण रेवा जी आहे ना खाली चाव्या जेव्हा ठेवल्या जातात तेव्हा तुम्ही बघा 2-3 सेकंदांचा 5-6 सेकंदांचा फरक पडतो आणि त्यामुळं जे थोड्याशा फरकाने इथे रेवा जिंकलेली आहे आणि तिचा नशिबाची सुद्धा साथ तिला मिळालेली आहे. त्यामुळं या राऊंड मध्ये अनुश्रीच्या अगेन्स्ट रेवा जिंकलेली आपल्याला दिसते. अनुश्री खूप कांगावा करते की बाबा ही अनफेअर खेळी आहे, हिने चाव्या खाली ठेवल्यात, पण तरीही इथे संचालकच त्यांचा आहे तर काय बोलणार दुसरं. आता लास्ट राऊंड मध्ये सागर आणि रेवा.
तर सागरची समर्थक होती अनुश्री आणि रेवाची समर्थक होती तन्वी. तर याच्यामध्ये संचालक जो आहे तो चावे खाली टाकत होता. हे पूर्णपणे अनफेअर होतं आणि एकच संचालक होता यावेळेस, कारण कुठेच मग बोलायला जागाच नाही. एकच त्यांचाच संचालक आणि त्यांचाच कॅप्टन असं झालं की नाही. एकतर्फी डाव झाला हा सगळा. 3-4 सेकंदांमध्ये सुद्धा डाव पालटत होता हा. आणि इथे चाव्या खाली ठेवल्या गेल्या. रेवाने दोनदा जे आहे ते 2-2 चाव्या घेऊन गेलेली आहे आणि त्यामुळे इथे रेवा कॅप्टन झालेली आहे. शेवटचा टास्क होता, फेअर गेम करायला पाहिजे होता, परंतु जे लोक इतक्या दिवस फेअर गेम म्हणत होते, जे प्रामाणिकपणाच्या ढिंग्या म्हणजे हे मारत होते, ते लोक जेव्हा संचालक झाले तेव्हा इथे पूर्णपणे अनफेअर गेम करून स्वतःच्या बाजूने फिरवलेला आहे आणि रेवा कॅप्टन झालेली आहे. तर असा हा काटा टीमचा कॅप्टन आज बनलेला आहे, जो खूप शेवटी त्यांच्यामध्ये झालेला आहे. काटा टीम मध्ये जी आहे रेवा ती खूप शेवटी आलेली आहे, परंतु जी काटाची मेन मेंबर्स आहेत त्यांना मात्र इथं फसवलं गेलेलं आहे. तन्वीला पूर्ण गंडवलेलं आहे आणि आजचा कॅप्टन झालेला आहे. इकडे अनुश्री म्हणते की बाबा तन्वी जी आहे ना ती वेड्यात निघालेली आहे, कारण दीपालीने रेवाला सपोर्ट केलेला आहे. जेव्हा ती तन्वीच्या साईडनी सपोर्टर म्हणून होती दीपाली आणि ती सपोर्ट करत होती रेवाला, तर त्यामुळं तन्वी त्या राऊंड मध्ये हरलेली आहे असं अनुश्री म्हणतीये. आणि खरोखरच प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलेलं असेल आणि अनुश्रीला कोणी समर्थक म्हणून ऑप्शनच नव्हता. त्यामुळे सागर दादा जे आहे ते दमले गेले आणि शेवटपर्यंत त्यांची एनर्जी आहे ते खूप ड्रेन झाली आणि ते आजारी सुद्धा होते. इथे दीपालीताईंचा आक्रस्थळ पण आपल्याला दिसतोय की दीपालीताईंनी कसला आक्रस्थळपणाचा गेम खेळला आहे. इथे राखीला सुद्धा त्या ज्या बोलतायत की आरबीने भाव नाही दिला म्हणून विशालला लटकली आणि खूप काय काय ज्या दीपालीताई राखीबद्दल बोलतात. सेम तुम्ही बघितलं असेल रुचिताला सुद्धा तसंच केलं होतं दीपालीताईंनी. आणि त्या रुचिता बिचारी ती वयाने लहान होती त्यामुळे ती फसली गेली त्यांच्या त्या याच्यामध्ये आणि ती स्वतः तिने थोडी ट्रिगर होत होती. आणि या दीपालीताईच आहेत ज्या सगळ्यांना म्हणजे त्यांचे जे दुश्मन आहेत त्यांना ट्रिगर करतात, अशा या दीपालीताईंचा गेम आहे. त्यानंतर आपण बघितलं राखी जी बडबड करत होती, राकेशला सुद्धा आता नल्ला म्हणालेली आहे आणि मुलींच्या मध्ये राहून खेळतो वगैरे. कधी कधी राखी म्हणजे बऱ्याच वेळा खरंच बोलत असते. राखीचे शब्द जरी चुकीचे असले तरी पण तिचे जे बोलते ते खरंच खरं बोलते ती. आणि दीपाली सांगते की बाबा दीपालीने तन्वीला धोका दिलेला आहे. राखी स्पष्ट सांगते तुमच्या थोबडावर लाफा मारलाय तिने, वाईल्ड कार्ड जे आहे ते स्ट्रॉंग असतात असं राखी म्हणते. इथे तन्वी जी आहे ती राखीला रोखतीये की बाबा तू शब्द नीट वापर वगैरे, चुकीचे शब्द वापरतीये नल्ला वगैरे. म्हणजे तन्वी जी आहे इथे राकेशच्या बाजूने उभी राहिली आहे, परंतु तन्वीला हे कळतंय का की राकेश आणि दीपालीताई तिच्या विरुद्ध आता गेम खेळतायत. तर रेवा कॅप्टन झालेले आहे. खूप आनंद आहे. अगदी वाजत गाजत तिचं स्वागत कॅप्टन रूम मध्ये केलेलं आहे. आणि काटा ग्रुपला म्हणजे दीपालीताईंना तर असं वाटतं की ते स्वतःच कॅप्टन झालेल्या आहेत. 0 गेम असून सुद्धा त्या कॅप्टन झालेल्या आहेत आणि इथं कॅप्टन्सी रूम मध्ये त्या खूप एन्जॉय करतायत. राखीला नंतर त्या सुनावतायत की तू कॅप्टन रूमच्या बाहेर जा. राखी म्हणते तू कॅप्टन नाहीये. राखीने बरोबर बोललंय की तू कॅप्टन नाहीये, म्हणजे मला इथनं तू बाहेर काढू शकत नाहीस. त्यानंतर आपण पाहिलं की बाबा याच्यावरनं त्यांचा वाद चाललेला आहे की भांडी घासण्यावरनं. विशालचं जे भांडी घासण्याचा टास्क होता तो अनुश्री करत होती आणि अनुश्री नंतर म्हणते की सगळी भांडी मी नाही घासणार, मला भांडी घासता येत नाही वगैरे वगैरे. आणि रेवा तिच्याशी जशा पद्धतीने बोलते की अनुश्रीला सुद्धा फील झालं की नोकर असल्यासारखं वागवते आणि खरंच तसंच रेवा बोलत होती. जे नंतर ते जे पाणी साठलं होतं तिथे बेसिन मध्ये वगैरे ते काढण्यासाठी सुद्धा अनुश्रीलाच फोर्स करत होती. आजूबाजूला लोक होते, पाणी काढणं ही काही खूप मोठी गोष्ट नव्हती, परंतु भांडे घासण्याचं टास्क जे तिचं होतं ड्युटी ती तिने केली होती. परंतु पाणी जर तिथं तुंबलं होतं, ते तुंबलेलं पाणी दुसरं कोणी काढलं तरी चालू शकत होतं, तरी पण ते अनुश्रीलाच एवढ्या रात्री तिला ती फोर्स करत होती. याच्यावरच कळतं की कॅप्टन त्यांच्याच टीमचा आहे आणि त्याला त्यांच्याशीच त्यांच्या बाजूनेच तो राहणार आहे. शेवटी रेवा डिस्कस सुद्धा करते तन्वीशी आणि दीपालीशी की मी ज्या ड्युटी देणार आहे त्याच्या वेळेस मी माझ्या लोकांना म्हणजे फेअर करणार आहे किंवा त्यांच्याशीच मी त्यांच्या फेवरमध्ये करणार आहे ड्युटी. म्हणजे हे अनफेअरच सगळं चाललेलं आहे. इथं सागर भाऊ जे एक शब्द जे बोलत ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते बसले होते त्यावेळेस ते म्हणतात की बाबा हे शेवटचा टास्क होता आणि काही अनफेअर न खेळता करावा अशी त्यांची अपेक्षा होती. आणि कारण राकेशनी बॉक्स जो आहे तो खाली ठेवला होता चाव्यांचा रेवाचा आणि सेम
चाव्या ज्या आहेत त्या खाली टाकल्या होत्या आणि जेव्हा सागरनी तो बॉक्स खाली ठेवला त्यावेळेस मात्र त्यांनी संचालक म्हणून तशी परवानगी दिली नाही. आणि सागरचं म्हणणं बरोबर आहे. शेवटचा टास्क होता आणि सागर भाऊ 4ही राऊंडमध्ये खेळले होते. सगळ्यांना त्यांनी सपोर्ट केला होता. कुठेतरी फेअर गेम खेळायला पाहिजे होता आणि प्रेक्षकांना पण तसंच वाटत असेल, ज्यांना हा गेम दिसला असेल, ज्यांनी व्यवस्थित पाहिला असेल त्यांना दिसला असेल की किती अनफेअर खेळलेला आहे. तर रेवा ही या बिग बॉसच्या सीझन 6 मधली शेवटची कॅप्टन झालेली आहे. म्हणजे शेवटचा आठवडा आहे कॅप्टनचा, परंतु या आठवड्यात ती नॉमिनेटेड आहे. जर प्रेक्षकांचा कौल झाला तर रेवा या आठवड्यात जाऊ शकते. त्यामुळं बघायचं इंटरेस्टिंग आहे. जर रेवा जर या आठवड्यात गेली तर गेलं कॅप्टन्सीन, गेलं सगळंच. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे अनफेअर खेळून पुढे जाणं हे खरंच योग्य आहे का? अनफेअर खेळून कॅप्टन बनणं, अनफेअर खेळून इम्युनिटी मिळवणं आणि जो माणूस प्रामाणिकपणे खेळलाय, जे सागर दादा आहेत, खूप प्रामाणिकपणे खेळलाय, पण त्याला त्यांनी हरवलं. कारण अनफेअर माणूस तर बरोबर आहे ना, त्या टायमिंगला तो जिंकतोच, कारण तुम्ही अनफेअर खेळायला आहात. आणि सागर दादा जे आहेत ते प्रामाणिकपणे खेळून सुद्धा हरलेले आहेत, त्यांना इम्युनिटी नाही मिळालेली. तर हे कितपत फेअर आहे बघूयात आता प्रेक्षक काय डिसिजन देत आहेत. रितेश भाऊ यांच्याबद्दल बोलतायत का? राकेशच्या अनफेअर गेम बद्दल बोलतायत का? रेवाच्या अनफेअर गेम बद्दल बोलतायत का रितेश भाऊ? आणि अनुश्रीचा जे स्ट्रॉंगनेस आहे, तिची जी इंडिव्हिज्युअलिटी आहे त्याच्याबद्दल बोलतायत का? बघूयात आता काय होतंय भाऊच्या धक्क्यावरती आणि या बिग बॉसच्या सीझनमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.